तू माझ्या मनाविरुद्ध रायाशी लग्न केलंस। राया घर जावई व्हावा अशी माझी इच्छा होती, तेही तू होऊ दिलं नाही। तो भैरव, तो माझा घर जावई व्हायला तयार होता, तर तू त्याला घराबाहेर काढलंस। मग आता मी माझ्या मनासारखं केलं तर चुकलं कुठे? काय आनंदोत्सव साजरा करायचा ना तो करा, पण फक्त आजच 24 तास। उद्या माधवराव परत आले की मी येईनच परत त्यांचा पडलेला चेहरा पाहायला। सासूबाई कशा करता आल्या होत्या? प्रांजल, तुला खरंच माहित नाहीये का तू माझ्यापासून काही लपवतेस? प्लीज तू हे घरी कोणाला काही बोलू नकोस। मी इतके दिवस हे सगळं लपवून ठेवलं, त्याला काहीतरी कारण होतं। हे सगळ्यांना सांगितलंस तर मी सगळ्यांच्याच नजरेतून उतरेन। अगं हे काय, वांगी चिरायची म्हणून तू 15 मिनिटापूर्वी बाहेर आलीस? 15 मिनिटं झाली? अगो हो, अजून एकही वांग चिरून झालं नाही तुझं। अगं 8 वाजत आले, सगळे येतील जेवायला। 8 वाजता झाले? अरे बापरे, माझी तर अजून काहीच तयारी नाही झाली आहे। काय झालं प्रांजल? अहो बघा ना, अजून हिची वांगी चिरून झाली नाहीयेत। आता सगळे जेवायला येतील आणि ही आता भाजी चिरणार कधी, करणार कधी? अगो बाई हो की। प्रांजल चल, मी मदत करू तुला? नाही सासूबाई, तुम्ही असं नाही करायचं। तुम्ही तिला मदत करू शकत नाही, ही चिटिंग आहे। तुझी भाजी झाली? हो कधीच। ही काय मी इथे आणून ठेवली आहे। इथे का आणून ठेवली आहे? अहो असं काय, आता आमची स्पर्धा आहे की नाही, म्हणजे आता ही किचन मध्ये असणार ना, आणि माझी भाजी चांगली होऊ नये म्हणून तिने त्याच्यात तिखट आणि मीठ जास्त घातलं तर? म्हणजे असं सिरियल मध्ये होतं, मला माहितीये। प्रांजल चल, तू पटापट हात चालव, नाही तर सगळे जेवायला येतील आणि तुझी भाजी झालेलीच नसेल। हो, आणि मी जिंकायची। आज मी जिंकणार हे नक्की।